आदरणीय मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व संसदीय कार्य यांच्या संकल्पनेतून, प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाने राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ व SST महाविद्यालय, जीवनदीप महाविद्यालय यांच्या सहकार्याने आरोग्य योगा व नॅचरोपॅथी सेंटर बदलापूर यांच्या मार्फत आपण योग शिबिराचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करत आहोत। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित बदलापूर विधानसभा मतदारसंघातील आदरणीय विद्यमान आमदार माननीय किसन कथोरे साहेब, त्याचबरोबरीने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले क्षेत्रीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना श्री अजय शिंदे सर, तसेच मुंबई विद्यापीठाचे कार्यक्रम समन्वयक श्री सुशील शिंदे सर, त्याचबरोबरीने आरोग्य योगा व नॅचरोपॅथी सेंटर यांचे संचालक श्री विजय कुकरेजा सर, SST महाविद्यालय आणि ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे सर, त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातून उपस्थित असलेले सर्व कार्यक्रम समन्वयक, सर्व जिल्ह्यातील जिल्हा समन्वयक, एरिया कोऑर्डिनेटर्स, प्रोग्राम ऑफिसर्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवकांव्यतिरिक्त त्यांचं कुटुंब, परिवारातील व्यक्ती उपस्थित सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि आज आपण 3 मे पासून ते 21 जून पर्यंत आंतरराष्ट्रीय योगा दिवस 21 जून रोजी जो होणार आहे, त्या योगा दिवसाच्या निमित्ताने त्याच्या पार्श्वभूमीवर 50 दिवसांचा काउंटडाऊन योगा ऑनलाईन पद्धतीने आपण आयोजन करण्याचे ठरवले। याची प्रेरणा मुख्यत्वे करून आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्याकडून आपण घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो। या योग दिनाचं महत्व आपल्या भारताबरोबरच जगातील अनेक देशांनी स्वीकारलाय। जगातील अनेक देशातील पंतप्रधान, अनेक देशातील राष्ट्रप्रमुख त्या दिवशी योगाभ्यास करतात, त्या दिवशी योगाचं महत्व समजून घेतात, त्याचबरोबर त्यांच्या नागरिकांना योगाचं महत्व समजावून सांगतात। योगाचं महत्व आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून आहे आणि आज योगासनं आणि योगा, प्राणायाम या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला नाही का, तर ती आहे, परंतु ती माहिती असून देखील आपल्याकडनं त्या बाबतीत आचरण होत नाही। ज्या वेळेला आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतो, 2047 साली भारत कसा असेल याचं स्वप्न पाहतो, त्यावेळेला भारतातील युवा पिढी, तरुण पिढी ही सशक्त असणं, समर्थ असणं हे देखील तितकंच आवश्यक आहे। म्हणून तरुण पिढीपर्यंत, युवा पिढीपर्यंत योगा, प्राणायाम याचं महत्व, त्यांच्या शारीरिक आरोग्याचं, मानसिक आरोग्याचं महत्व पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टीने आपण पावले उचलत आहोत। म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या बाबतीत सदैव तत्पर आणि या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत, युवकांपर्यंत योगासनं, प्राणायाम या गोष्टी कशा पोहोचतील यासाठी सदैव प्रयत्नशील असतं। त्यासाठीच आपल्याला आरोग्य योगा व नॅचरोपॅथी सेंटर यांच्या मदतीने आपण या वर्षी 3 मे पासून ते 21 जून पर्यंत ऑनलाईन काउंटडाऊन योगाचं आयोजन करत आहोत। या योगा प्रोग्राम मध्ये आपल्याला योगासनांबरोबरच योगासनं का महत्वाची आहेत या संदर्भातील अत्यंत तज्ञ व्यक्तींची व्याख्यानं देखील आपल्याला या शिबिरामध्ये ऐकायला मिळणार आहेत। आणि सर्व ऑनलाईन पद्धतीने आणि विनामूल्य असल्या कारणाने सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, त्यांच्या परिवारातील इतर व्यक्ती, त्याचबरोबर आपले कार्यक्रम समन्वयकांच्या व्यतिरिक्त कार्यक्रम अधिकारी व त्यांच्या परिवारातील व्यक्ती, इतर सर्व नागरिक याचा लाभ घेऊ शकतात, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जोडले जाऊ शकतात आणि त्यातनं योगासनाचं महत्व समजून घेऊ शकतात। योगासनाचं महत्व समजून घेऊन आपण असं म्हणतो की एकदा योगासनं करायला आपण सुरुवात केली तर ज्या दिवशी आपण ती सुरुवात करतो त्या दिवसापासून ते 40 दिवसापर्यंत योगासन आपण जर सलग केलं तर ते आपल्या सवयीमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि आपल्याला त्या सवयीमध्ये रूपांतर करण्याकरता आपण 3 मे पासून त्याची सुरुवात करत आहोत। 21 जून रोजी आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करतोच, त्या दिवशी आपण सर्व योगासनं करण्याचा प्रयत्न करतो आणि संकल्प घेतो की यापुढे आपण योगासनं करत राहणार। परंतु 21 जूनच्या आधीच आपण 50 दिवस म्हणजे 3 मे पासून आजपासून योगासनाच्या बाबतीमध्ये जनजागृती, त्याचबरोबर आपण स्वतः योगासनं करणे या बाबतीत आपण सजग आहोत, आपण ते करणार आहोत। त्यातून आपल्यामध्ये ती सवय विकसित व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत। म्हणूनच या योगा शिबिराला अत्यंत महत्व आहे।
प्रामुख्याने आदरणीय मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे घराघरात योगा पोहोचवण्याचं माननीय पंतप्रधान महोदयांचं जे काही स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्याकरता ऑनलाईन पद्धतीने आपण योगा शिबिर घेणे हे खरं तर एक वरदान आहे, की आपण ऑनलाईन पद्धतीने YouTube लिंकच्या माध्यमातून असेल, Zoom लिंकच्या माध्यमातून असेल आणि वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून असेल, आपण घराघरामध्ये योगा पोहोचवू शकतो. त्याचबरोबरीने आदरणीय मंत्री महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे आपण योगासनं करत असताना टू वे कम्युनिकेशन कशा पद्धतीने स्थापन करता येईल, जेणेकरून जे योगासनं आपण ज्यांना करण्यासाठी भाग पाडत आहोत, जे योगासनं करणार आहेत, त्यांना योगासनाबद्दल काही शंका असतील, त्यांना स्वतःला कुठल्या पद्धतीचे आजार असतील, त्यांना त्याबद्दल माहिती हवी असेल, ते त्या त्या आजारांबरोबर योगा कसा करावा याची माहिती हवी असेल, तर या बाबतीमध्ये आपल्याला त्यांच्याकडनं मेल प्राप्त होणे किंवा त्यांचं कम्युनिकेशन टू वे होण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्नशील राहू आणि त्यातनं आपण त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने देता येतील त्या बाबतीत देखील तत्पर राहू. त्यामुळे आज आपण या माध्यमातनं एक 3 मे ते 21 जूनच्या कालावधीमध्ये योगा शिबिराचं आयोजन करत आहोत. त्यासाठी आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभतं आहे. मुख्यत्वे करून आरोग्य योगा आणि नॅचरोपॅथी सेंटर हे 50 दिवसांसाठी 50 दिवसामध्ये योगा शिबिराचं त्याचबरोबर विविध व्याख्यानांचं आयोजन करणार आहेत. ते व्याख्यानांचं आयोजन आणि त्या तज्ञ लोकांची व्याख्यानं त्याचबरोबरीने त्या व्यक्तींकडनं योगा शिकून घेणे ही खरं तर 21 जूनच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठी पर्वणी असणार आहे. त्यामुळे मी सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक जवळजवळ आपण 5 लाखाच्या घरात स्वयंसेवक आज महाराष्ट्रामध्ये आहेत. हे 5 लाख विद्यार्थ्यांपैकी ह्या 5 लाख विद्यार्थ्यांनी जरी योगासनं आणि प्राणायाम या बाबतीत माहिती संकलित करून ही जर शिकून घेतली तर हे 5 लाख आपले मास्टर ट्रेनर्स तयार होऊ शकतात. हे 5 लाख विद्यार्थी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, इतरही विद्यार्थ्यांना, नागरिकांना, त्यांच्या कुटुंबातील लोकांना या बाबतीमध्ये जनजागृती करू शकतील, या बाबतीत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि घराघरात योग पोहोचवण्याचं माननीय पंतप्रधान मोदयांचं जे स्वप्न आहे ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून, त्यांच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून, कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ते पोहोचवू शकू, पूर्ण करू शकू याची मला खात्री आहे. म्हणून मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण या शिबिराचा, या महापर्वाचा एक भाग व्हावं आणि या 50 दिवसामध्ये स्वतःही योगा करावा आणि दुसऱ्यांना योगासनं करण्यासाठी प्रवृत्त करावं, जेणेकरून आपण एक सुदृढ भारत, समर्थ भारत, सशक्त भारत निर्माण करण्यासाठी हातभार लावूया, प्रयत्न करूया आणि मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.